नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये एक वेगळेच रेकॉर्ड असलेला बैल म्हणजेच बकासूर आणि बकासूरची जीत आणि हार या दोन्ही बाबतीत सतत चर्चा बैलगाडा क्षेत्रामध्ये होत असते. तर आताच पार पडलेला घाटमाता केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि गुरसाळे मैदानात बकासूरची गाडी फायनलला थोडक्यात अंतराने म्हणजे सीमारेषेच्या लगतच लॉबीटच झाली. आणि त्यानंतर आता पुन्हा 22 तारखेला बकासूर धावणार आहे. तर मित्रांनो, एकूणच घाटमाता केसरी या बैलगाडा शर्यतीमध्ये म्हणजेच या मैदानावर घोटचा सर्जा आणि कॉकटेल यांना प्रथम क्रमांक मिळाला. तर या मैदानावर बकासूरला 2 नंबर मिळाला. तसेच गुरसाळे मैदानावर सुद्धा सर्जा आणि बब्या हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर बकासूरची गाडी, बकासूर आणि वादळ होते, ही गाडी लॉबीटच झाली. आणि आता पुन्हा एकदा 22 तारखेला विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथे एक आदत एक बैल असे मैदान होत आहे. आणि या उद्याच्या 22 तारखेच्या मैदानावर आपणास बकासूर दिसणार आहे एका चांगल्या आदत खोंडासोबत धावताना. तर मित्रांनो, एकूणच बकासूर लगातार या 3 मैदानांवर धावला. त्यामध्ये एक मैदानावर दुसरा क्रमांक मिळाला, तर गुरसाळे मैदानावर पहिला नाही तरी दुसरा क्रमांक तरी मिळालेला असता. परंतु थोडक्यात गाडी ही फेल ठरली. वादळ आणि बकासूर यांची गाडी सीमारेषेच्या थोड्या अंतरावर मागे असताना थोडी बाजूला गेल्यामुळे त्यांचा स्पीड कमी होऊन सर्जाला आणि बब्याला टफाईट देता आली नाही आणि येथे त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे एकूणच कालचे मैदान ही बकासूरने गाजवले तसे म्हणाव्यास गेल्यास, परंतु गाडी ही लॉबीटच झाली. आणि उद्याच्या मैदानावर पाहूया बकासूरचा पायरा कोणता असणार आहे आणि बकासूर फायनलला राहतो किंवा नाही हे उद्या समजणार आहे. तर मित्रांनो, उद्या हे मैदान एक आदतचे होत आहे विंग येथे, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी. नमस्कार.